सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुदेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। कोणाचा तरी ऑडिओ चालू आहे, आधी ऑडिओ बंद करायचा आणि मग जॉईन करायचं, असं करायला पाहिजे ते. काल आपला विषय झाला होता की प्रकाश कशाला म्हणायचं, असा विषय चालला होता. प्रकाश कशाला म्हणायचं? जो अंधाराला पूर्णपणे नाहीसं करतो तोच प्रकाश. नाही तर प्रकाश आहे का? काही अर्थ नाही त्या प्रकाशाला. अंधार नाहीसा होतच नाही आहे म्हणजे प्रकाश नाहीच आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जी जी सुख संसारात मिळत आहेत, म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं? संसार करू नये का काय आम्ही? अजिबात नाही. आता हे वाक्य आधी पूर्ण करते. जी जी सुख संसारात मिळता आहेत ती दुःखाला बरोबर घेऊन येत आहेत. यात माझं काही चूक असेल तर सांगावं. त्याचं कारण आहे. इथला पंचमहाभूतांचा नियम काय आहे की जी जी गोष्ट इथे जन्मते किंवा निर्माण होते, सुखाची निर्मिती होते इथे, पण ती नाश पावण्यासाठी हा पंचमहाभूतात्मक
नियम आहे. प्रकृती ही पंचमहाभूतांची बनलेली आहे. सगळं शिकलो आहे आपण गीतेत. आणि जे पंचमहाभूतांशी ज्याचा काहीही संबंध नाही असं जे चैतन्य आहे तिथे एकच आहे, अपरिवर्तनीय, काहीच बदल होत नाही. पण पृथ्वीवर मात्र जे येतं ते जाण्यासाठी कितीही किमती मौल्यवान असो, पण जे येतं ते जाण्यासाठी म्हणून सुख येतं. आपण त्याच्यात रमतो. रमायला हवंय किती वेळ? फक्त वर्तमान काळापुरतं त्याच्यात रमायला हवंय बस. कारण सुख ही फक्त काळाची गरज आहे. फार आम्ही कोमेजून जाऊ नये दुःखांना तोंड देत देत. केलेल्या कर्मांमुळे दुःख होतात, पापकर्म आहेत, काय काय आहे ते बरंच थिअरी आहे. परंतु आम्ही त्यांना तोंड देत देत थकून जाऊ नाही, फ्रस्ट्रेशन येऊ नये. म्हणून सुखांची निर्मिती आहे मध्ये मध्ये. ती आपल्यात जरी पुण्यकर्माची असली तरी ती आपली सोय आहे असं आपण म्हणू. आणि तेवढ्यापुरतंच त्याला आपण हँडल करूया. जास्त त्याच्यामध्ये वाहत गेलं की पुन्हा बाहेर येऊन पुन्हा दुःखामध्ये म्हणजे लेंथ वाढत जाते. जितकं आत 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 गुहेत गेलो आहे सुखामध्ये वाहत, तितकं परत सगळं बाहेर येऊन पुन्हा वाईट गोष्टीकडे. कारण आपल्याला चांगल्यातून वाईट मग सहन होत नाही, वाईटातून चांगलं जरा तरी मन फुलतं आपलं. साधे साधे नियम येते. आणि म्हणून शांती त्याला म्हणतात की जिथे एकही अजिबात गोंधळ नाही आहे परत. तर संपूर्ण आपल्या जीवनामध्ये सगळं ताप ती घालवणारी असते ती शांती आहे का? ती नाही आहे. कारण ताप आला, ताप गेला. शांती आली, शांती गेली. परमशांती ती नाहीच आहे. सुख याला म्हणतात जे सुख दुःखाला पूर्णपणे दूर करतं, दुःखाला पूर्णपणे नाहीसं करतं. आणि म्हणून आपल्याला काय आहे, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागते. आपल्याला सगळ्या आपल्या सुखांसाठी बाह्य गोष्टींवर अवलंबून राहावं लागतं. मला हे मिळालं की मला बरं वाटेल, ते मिळालं की, आणि काही काही गोष्टी आवश्यक आहेत जीवनाला, पण त्या गोष्टी मिळाल्या की माझी सोय होईल असं जे आपल्याला वाटतं. आणि ते सत्य पण आहे की या प्रकृती जगतामध्ये ते जरूर आहे, आवश्यक आहे. हां, हे सगळं जरी खरं असलं तरी प्रकृती जगत किंवा माझं प्रकृतीशी नातं असताना असलेलं जीवन इज नॉट द एंड ऑफ होल लाईफ. फक्त तेच एक जीवन नाही आहे. त्याचं कारण मी बनलो आहे पंचमहाभूतात्मक देहाचा आणि चैतन्याचा. त्याच्यामुळे माझं दुसरंही एक लाईफ आहे. आणि हे जे प्रकृती प्रधान हे जे आपल्याला जीवन दिसतं आहे की इथे कशाचा काही प्रश्न येत नाही बरं का, की संसार करावा, संसार करूनही इतका जर ताप देत असेल तर असा काही प्रश्न येत नाही. तो केलाच पाहिजे ना. आपलं काय ठरलं आहे की प्रकृतीमध्ये वावरत असताना आपण काय केलं पाहिजे, आध्यात्मिक जीवन जगलं पाहिजे. बॅकग्राऊंडला मनामध्ये संसारातून उठून मनात जायचं नाही आहे. त्याच्यामुळे संसार हा आवश्यक आहे. मग काय कुठे आपली गडबड होती आहे की
एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच आहे असा जो आपला आग्रह असतो, आग्रह फक्त कमी पाहिजे. ती गोष्ट आत्ताच आत्ता मला पाहिजेच आहे, एकतर त्याच्यासाठी आधीपासून तरतूद करावी. एवढं जर आपला स्वभाव असेल तर. नाही, आत्ता नाही मिळालं तरी चालेल, ठीक आहे, थोड्या दिवसांनी बघू. यावेळेस नाही मिळणार आहे आपल्याला ती गोष्ट, कोणतीही असू दे, आवश्यक असली तरी चालेल. आवश्यक गोष्टींचा विचार मी आधी करते. लक्झुरियस आयुष्यात मिळायला हवेत, पण कधीही नाही मिळाले तरी चालतील, अशा गोष्टी आहेत त्याच्या. पण आवश्यक गोष्टीतलं सुद्धा काय आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या आपला स्वभाव तयार करत आहेत. सर्व गोष्टी आपला स्वभाव तयार करत आहेत. काही पुढे ढकललं जातं आहे, काही वेळेवर होतं आहे, काही मागेच राहून जातं आहे, आणि त्याला सगळ्याला आपण ॲक्सेप्ट करतो आहोत. जे जे आपल्या हातात नाही आहे त्याला आपण ॲक्सेप्ट करतो आहोत. तर हे सगळं आपल्याला का असं होतं? पण आपण नाराज का होतो? काहीही मिळालं नाही किंवा नको होतं ते पदरी पडलं, यावरून आपण नाराज का होतो? तर आपल्याला आपल्या आनंदासाठी बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून राहावं लागतं आहे. बाहेरच्या गोष्टींवर म्हणजे हे हवं होतं, अमकं हवं होतं, आम्हाला औषधासाठी आहे ना असं हवं होतं, तसं हवं होतं, ज्येष्ठमध हवं होतं, सवयच्या दुकानात मिळालंच नाही, काय करू काय करू काय करू, मिळायला पाहिजे मिळायला पाहिजे. एक तर शांत राहून लांब लांब जाऊन ते मिळवा, नाही तर मिळत नसेल तर 2 दिवस दुसरी औषधं करा, कोणाला तरी सांगा आणून दे, कितीतरी उपाय आहेत. पण मनाची शांती काही केल्या घालवायची नाही. जगात काहीही घडू दे, आपल्या मनाची शांती घालवायची नाही आणि कोणाला सांगायचं नाही हे सिक्रेट. आतून आपण अत्यंत आनंदी राहायचं. आपण परमेश्वर आहोत, आपण चैतन्य आहोत. हे जरी आता म्हटलं आणि कितीही खरं असलं तरी आम्हाला नाही येत आंघोळणी पाडता. त्याला ध्यानधारणा आवश्यक आहे. रोज ध्यानधारणा केली की आपोआप ॲटोमॅटिक सगळं 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 शांत होतं आपलं. त्यामुळे आपण बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून न राहता आपण स्वतःच्या पायावर, अंतरशांतीवर, अंतर्मनाच्या शांतीवर आपण आपला आनंद मिळवावा. जसं मेडिटेशन वाढेल तसतसा सगळ्या गोष्टींचा स्वीकार भाव येतो. म्हणजे काय झालं आहे, मिळालं तर आम्हाला आनंद वाटतो, मिळालं नाही तर आम्हाला दुःख वाटतं. मग आम्ही कंट्रोल केला आहे, आणि मिळालं नाही तरीसुद्धा आता आम्हाला काही फरक पडत नाही असं जे आपण म्हणतो. मिळालं नाही तरी आपल्याला काही फरक पडत नाही असं जे आपण म्हणतो, तर ते काय आहे, कंट्रोल करू नाही. परंतु ध्यानधारणा केली की मग ते ॲटोमॅटिक व्हायला लागतं. आपल्याला अनुभव घेता आला. ॲटोमॅटिक म्हणजे काय होतं, आणि कंट्रोल करून करून म्हणजे मनाला दाबून आपल्याला काहीच करायचं नाही. म्हणून मनुष्य काय आहे की शेवटी हे मिळालं तर मला बरं वाटेल, ते नाही मिळालं तर मला बरं नाही वाटणार, त्याच्या वाचून माझं अडलं आहे. आपल्या जीवनात अशी एकही गोष्ट राहायला नको बरं का. मनुष्य म्हणून, मानवता धर्म म्हणून प्रेरणादायी असलंच पाहिजे, स्फूर्तिदायी असलं पाहिजे. आपण असा उत्साह नुसता वाहत असला पाहिजे, आणि कसं नाही होत बघू, मला ते मिळवायचंच आहे, हे पण पाहिजे पुरुषार्थ. परंतु ज्यावेळी एखादी गोष्ट नाही मिळत त्यावेळी मनाची शांती नाही ढळू द्यायची. आता नसेल कदाचित मिळणार, पुढे मिळेल, तसंच ते योग्य असेल कदाचित.
पुढे होईल आणि फार मोठा आपण मिळवणार आहोत एवढ्याशा गोष्टीने. हे थोडं थोडं सगळं सोपं वाटतं, पण आपण फार मोठ्या गोष्टी मिळवणार आहोत. त्यामुळे होतं काय माहिती का, आपण सगळ्या गोष्टींसाठी पराधीन राहतो. मी सांगितलं होतं का नाही मला आठवत नाही, पण जो पराधीन असतो ना, ते पराधीन परतंत्रता हे जे आहे ना, हेच मुळी दुःख आहे. आणि स्वतंत्रता, सगळं माझ्या बळावर मी करतोय, हेच मुळी सुख आहे. हीच दुःखाची आणि सुखाची डेफिनेशन एका ऋषींनी केलेली आहे. तर ती पराधीनता म्हणजे तुम्ही काय समजताय की हां, अमक्याकडे पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळतं म्हणजे मी पेट्रोलसाठी पराधीन आहे, असं इतकं सहज नाही आहे. ते तर आहेच, म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या आहेच, परंतु आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा माझ्या मनाची शांती दुसरा माणूस ढासळू शकतो. दुसरा ओरडला, दुसरा मोठ्याने बोलला, दुसऱ्याने मला फसवलं, लगेच गेला माझा मूड. हे जे काही होतं ना, माझा कंट्रोल हा दुसऱ्यांच्या हातात आहे, माझा रिमोट हा दुसऱ्यांच्या हातात आहे. त्यांनी हसवलं म्हणजे दुसऱ्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं की मला बरं वाटतं. आणि दुसऱ्याने माझ्याकडे लक्ष नाही दिलं की जीव कसा कळवळून उठतो. इतके दिवसाचे मैत्रिणीचे संबंध आणि माझ्याकडे लक्ष नाही दिलं, कळवळून जातो. का? माझं सुख आणि माझं दुःख लोकांच्या वागण्यावर अवलंबून आहे. हे बरोबर नाही आहे. मला माझ्या पायावर उभं राहता येत नाही, आलंच पाहिजे. माझी चिडचिड ही लोकांच्या वागण्यावर अवलंबून आहे. आणि दुसरे जर शांत राहिले आणि गोड बोलले तर खूप आनंद होतो, खूप बरं वाटतं. हे लोकांच्या वागण्यावर माझं अवलंबून आहे, दुसऱ्यांच्या. हे नाही बरोबर. याचा अर्थ असा नाही आहे की सडेतोड बोलावं, हाही अर्थ नाही आहे अवलंबून नाही म्हणून. फक्त आपण जसे सगळ्या मूडमध्ये असतो वेगवेगळ्या, तसं दुसरासुद्धा त्याच्या सगळ्या संस्कारांप्रमाणे तो पण वेगवेगळ्या मूडमध्ये वेगवेगळे त्याला रेफरन्सेस असू शकतात की नाही. बस सगळं ॲक्सेप्टन्स कमी पडल्यामुळे सगळं होतं. आणि मग प्रसादम अधिगच्छती काय होतं, सारखं कोणत्या ना कोणत्या कारणाने, ध्यानधारणेच्या कारणाने म्हणा, जप तप यांच्या कारणाने म्हणा, किंवा काहीही समर्पणाच्या कारणाने म्हणा, परमेश्वराशी जर संबंध जोडले गेले तर काय होतं, प्रसादम अधिगच्छती, अधिगच्छती मिळवतो. प्रसादम, प्रसाद म्हणजे प्रसाद नाही, परमेश्वराची जी प्रसन्नता आहे ती आपल्या अंगी येते आणि विनाकारण आनंद होत राहतो. हीच प्रसन्नता आपल्याला ईश्वराला प्राप्त करून आपल्याला प्राप्त करायची आहे.
आणि आपण म्हटल्याप्रमाणे आपण हे खूप शिकत आलो. देश म्हणजे जागा, काल म्हणजे वेळ आणि परिस्थिती, या 3 गोष्टी माणसाला हलवून सोडतात आयुष्यात. कधी कष्ट देतात, कधी आनंद देतात आणि ते भोगण्यात माणूस बुडून जातो. देश काल परिस्थितीनुसार आपल्यात म्हणजे आपल्या सुखदुःखांच्या भोगण्यामध्ये जेव्हा फरक पडत नाही तेव्हा आपण खरे विकसित झालेले असतो. हे अगदी ब्रीदवाक्य आहे. निद्रेचा म्हणजे झोप असते ना आपली, झोपेचा आनंद आपल्याला अनुभवायला मिळतो. पण आपण काय अनुभव सांगूच शकत नाही कोणाला. हे बघा, तुम्ही झोपून बघा बरं कसं छान वाटतं ते. तर तो म्हणतो, मग आपण म्हटलं ना, आता तुम्ही सांगा बरं अनुभव. मी नाही बाबा सांगू शकत. मग तेव्हा कळतं की कसलेही अनुभव आपण सांगू शकत नाही आणि सांगू नये. त्याचं कारण आपण दुसऱ्याचं आयुष्य स्पॉईल करतो, वाया घालवतो. प्रत्येकजण वेगवेगळ्या वासनातून, वेगवेगळ्या संस्कारातून आणि वेगवेगळ्या विचारातून इथे एकत्र आलेलं आहे. त्याचं अंतर्विश्व पूर्ण वेगळं असतं. कोण कुणाला काहीच सांगू शकत नाही, कारण स्वतःची पूर्ण परिस्थिती त्याला माहितीच नसते. प्रत्येकाचं सगळं म्हणजे छोटी बाळच आहेत सगळी. त्यांना काजळ घालून दे, त्यांना तिटी लावून दे, त्यांचे केस विंचून दे, वेण्या घालून दे आणि ड्रेस घालून दे, साड्या घालून दे, सगळं देवच बघतो. कुणाला स्वतःला काहीच माहिती नाही आहे आपल्या फाईलमध्ये काय लिहिलेलं आहे, आपण कसं तयार व्हायचं आहे. सगळं परमेश्वराच्या हातात आहे. मग एका अपूर्णाने दुसऱ्या अपूर्णाला विचारायचं, काय हो, हे कसं करायचं, ते कसं करायचं. उपयोगच नाही आहे ना त्याचा. किंवा मीच अपूर्ण आहे तर समोरचा पण अपूर्ण आहे, म्हणजे तो माझ्या अपेक्षा पूर्ण करेल का. असे अनेक मार्ग आहेत की जे समजून घ्यायला हवेत आपण. आणि हा विषय कायमचा मिटला. अमक्याने असंच केलं याचा अर्थ माझी अपेक्षा त्याच्याकडून अशी आहे आणि तो ते तसं करत नाही. तो त्याच्या संस्कारातून वाढलेला आहे बस. आणि हे जरी असलं तरीसुद्धा तुम्हाला गंमत सांगते, अगदी माझ्या सकट आपण सगळेच पुन्हा पुन्हा त्या कंप्लेंट्स करतोच, कारण आपण त्याच्यातच मुरलेलो आहोत. पण जर पूर्ण ज्ञान झालं आपल्याला की प्रत्येकजण आपापल्या संस्कारातून बाहेर आलेला आहे, संस्काराच्या खतातून आलेलं फळ किंवा फूल येते, त्याची स्वरूप प्रत्येकाची वेगळी असतील आणि परमेश्वर करतोय ना एन्जॉय. मग आम्ही आमच्यासारख्या पामऱ्यांनी काय करायचं आहे बडबड करून, काहीच उपयोग नाही. मग हे कायमचं ठरलेलं की दुसऱ्याबद्दल काही अपेक्षा नाही आणि काही त्याला सुधरवायला जाऊ नये. फक्त मी आणि माझं या बाबतीत की मला कसा माझा विकास करायचा आहे. जर या काही गोष्टी आपण आयुष्यात पाळल्या तर आपण त्याच्यातून वर येतो. आपण आपल्याला अज्ञान आहे म्हणून जे नामरूप आहे, समोर जो देह आहे त्याचं नाव आणि त्याचं रूप पाहून तो शत्रू की मित्र हे ठरवत असतो सारखं. कारण आपलंही मन तसंच आहे ना, काय स्टँडर्ड आहे त्याला. ते जर तसं ठरवत असेल, त्याला स्टँडर्ड नाही, त्या मनामध्ये भगवंताविषयी विचार नाहीत, म्हणूनच जागा आहे तिथे आणि हे असे विचार येतात, दुय्यम विचार.
मग आता आपण वेदांताच्या तिसऱ्या सिद्धांताकडे आपण वळतो आहोत. वेदांताचा तिसरा सिद्धांत काय सांगतो आपल्याला? आपण जोपर्यंत अज्ञानी आहोत तोपर्यंत आपण देहाशी रिलेटेड आहोत आणि तोपर्यंत आपण स्वतःला शरीर मानणार आहोत. रिलेशन तर जाऊच दे, मी स्वतः शरीर आहे हे होत राहणार. आणि ज्यावेळी आपल्याला ज्ञान होईल त्यावेळी आपण स्वतःला चैतन्य समजणार. मागे सुद्धा मी म्हटलं होतं, नववधूचा एकदा विवाह झाला त्या क्षणी संपूर्ण वरदेवाचे सगळे जे हे असतात रिलेटिव्ज, नातेवाईक, क्षणात एका त्या नववधूचे नातेवाईक होतात. त्याप्रमाणे आम्ही स्वतःला देह मानला की क्षणात सगळे नातेवाईक झाले. आम्ही स्वतःला चैतन्य मानलं की कोणीही नातेवाईक नाही. येणारा प्रत्येक जण आमचा मित्र असला पाहिजे. हेही जाऊ दे, मित्र हे सुद्धा नाताच झालं. समोर ईशरूप असला पाहिजे, चैतन्य रूप असला पाहिजे, परमेश्वर असला पाहिजे, त्याच्यात आम्हाला भगवंतच दिसला पाहिजे. आणि मग आपण फक्त चैतन्यावर शिफ्ट व्हायचं हे आपल्याला ज्ञान कळणार आहे. असा हा वेदांताचा तिसरा सिद्धांत आहे. एकदा रिवाईज करायचं आहे की भगवंतात हे वेदांताचा पहिला सिद्धांत काय आहे की इथे सगळीकडे नामरूप दिसत आहेत. म्हणजे वेगवेगळ्या व्यक्ती, वेगवेगळी त्यांची नावं, दिसायला वेगवेगळ्या त्यांची रूप, ते कसे उंच आहेत का बुटके आहेत का जाड आहेत का लुकडे आहेत, नाक कसं आहे, डोळे कसे आहेत, चालण्याची ढब कशी आहे, हे त्यांचं रूप झालं सगळं ओव्हरऑल. आणि नाव, या पद्धतीने तो मनुष्य आपल्या लक्षात राहतो. म्हणजे व्यवहारासाठी हे नामरूप आहे. व्यवहारासाठीचे ते फक्त, म्हणजे नाटक करण्यासाठी अमक्याला राम हे नाव दिलं, तमक्याला रावण हे नाव दिलं आणि ती नाटकाची पार्टी बसमध्ये बसली एका गावाहून परत आपल्या गावाला जायला की तो रावण इतका खो खो हसत असतो आणि म्हणतो, मला किती लोक दुष्ट समजत असतील ना, करायचं काय, मी कोणालाच ओळखत नाही. दुसरे सगळेजण म्हणतात, नाही रे नाही, तू आमच्या नाटकाचा केवढा मोठा भार उचललायस, इतकं दुष्टपणाने हे करणं, भूमिका आम्हाला होणारच जमलं नसतं, असे ते सगळे एकमेकांना सांगतायत. म्हणजे नाटकाच्या भूमिकेवर पुरता रावण होता आणि नंतर तो एक सामान्य माणूस होता. त्याला त्याचं स्वतःचं नाव आणि आडनाव आहे. त्याला त्याचं स्वतःचं नाव आणि आडनाव आहे. रावण हे त्याचं नाव नाही आहे. त्याचप्रमाणे ही नामरूप आहेत ना, ही व्यवहारापुरती आहेत. नाटकातली आहेत ही सगळी. मनातल्या मनात आपण हसावं, तो त्याची भूमिका करतोय, त्याच्या नावाप्रमाणे, त्याच्या रूपाप्रमाणे त्यांनी जे जे आणलंय बरोबर संस्कार, त्यातून तो त्याची भूमिका करतोय. किती ती भूमिका तो खरी वठवतोय
तो चैतन्य आहे. कधी असतं का चैतन्य असं? असं आपल्या मनात ठसलं पाहिजे. म्हणून जी इथे नामरूप आहेत त्या सगळ्यांच्या मागे एकच तत्व व्यापलेलं आहे. हा पहिला सिद्धांत. कोणी जर लिहून घेत असेल तर बघा. म्हणजे ही जी सगळी नामरूपं दिसत आहेत तर ती वेगवेगळी वाटतात आपल्याला, पण सगळ्यांना व्यापणारं आणि सगळ्यांच्या ठाई एकच एक चैतन्य व्यापलेलं आहे. अनेकत्वात एकता. दुसरा सिद्धांत वेदांताचा असा आहे की ज्या सुखाला, ज्या आनंदाला आपण बाहेर शोधतो आहोत ते बाहेर नसून आपल्या आत आहे. बाहेर नसून आत आहे. म्हातारीची गोष्ट सांगतात, अंगणात सुई पडली, माहिती आहे ती सगळ्यांना. पण तिने काय केलेलं असतं, व्यवस्थित जाऊन छोट्या ताटलीत ती आत ठेवलेली असते सुई दोऱ्याला लावून. तिच्या लक्षात नाही राहत. शोधते अंधारात. त्याला अनेक हे जोडलेले आहेत बरं का, कथा वेगवेगळ्या. तर तिला सांगितलं जातं, आजीबाई, जी सुई तुम्ही बाहेर शोधत आहात तीच सुई आत ठेवलेली आहे तुम्ही व्यवस्थित. हीच आमची शोकांतिका आहे. जो आनंद आम्ही बाहेर शोधतोय तो इतका व्यवस्थित आत झाकून ठेवला आहे की त्याच्यावर कोश चढलेत बरं का. अन्नमयी कोश, प्राणमयी कोश, मनोमयी कोश, विज्ञानमयी कोश, असे कोश चढलेत. इतकं सेफ ठेवलंय त्याला. अरे तिजोरी म्हणजे काय, तिजोरीत तिजोरी, तिजोरीत तिजोरी, 7 तिजोऱ्यांच्या आत आनंद ठेवलाय. इतका सेफ कधी, म्हणजे किती जन्म गेल्यावर त्या आनंदाचा शोध घेणार. कोणती वस्तू त्याच्याकडे पाहत बसायला घरी आणतो का आपण नवीन, आणि तो आनंद आपण बाहेर शोधतोय. हीच मानवाची शोकांतिका आहे. तो आनंद नुसता आत जाऊन मिळणार नाही. या तिजोऱ्या खूप दिवस उघडलेल्या नाहीत. त्या तिजोऱ्या उघडल्या जाण्यासाठी काय केलं पाहिजे, हे सगळे आपल्याला आध्यात्मिकतेचे, वेदांताचे नियम आपल्याला अभ्यासले पाहिजेत आणि त्या अंगवळणी पाडले पाहिजेत. हा आहे दुसरा सिद्धांत. आणि तिसरा सिद्धांत असा आहे की जोपर्यंत आम्हाला अज्ञान आहे, जोपर्यंत अज्ञान आहे, त्या अज्ञान असेपर्यंत आम्ही याला स्वतःला आम्ही तू कोण आहेस, तू कोण आहेस, तू कोण आहेस. मग आम्ही काय सांगणार, हां मी एक माझ्या मी एक माझ्या शिक्षिकेची आवडती मुलगी आहे, आवडती शिष्या आहे, विद्यार्थिनी आहे. मी कोण आहे, मी डॉक्टर आहे. मी कोण आहे, मी इंजिनियर आहे, मी शिक्षिका आहे, मी हे आहे, मी ते आहे, असं आपण सांगतो. मी असं करते, मी तसं करते. मग हे तर सगळं झालं बाहेरचं जीवन. पण आतमध्ये कधी विचारलं आहे का मी कोण आहे? तिथे खरं उत्तर आहे लपवलेलं. ते बाहेर काढा. रोज 20 वेळा विचारा, खरोखर भगवंता मला सांग मी कोण आहे, मला कळत नाही आहे. तो सर्च करा, तो शोध घ्या आणि त्याच्यात परमनंट आनंद आहे. जो आनंद परमनंट मिळेल त्याने जीवन संपणार नाही. अंडर 10 लाईन्स.
कारण आपल्या वासना आहेतच. आणि तरीसुद्धा मी तुम्हाला सांगितलं ना, वासना संपल्यावर सुद्धा आपण समष्टी जीवनाशी एक रूप झालो ना, तर भगवंत आपले त्याच्यासाठी सुद्धा हे करतो, आपल्याला राखून ठेवतो त्या कामासाठी. कारण असे लोक हवेत त्याला. जो भगवंताशी एकरूप होतो तो समाजाशी एकरूप होऊ शकतो. असे हे 3 सिद्धांत आहेत. आपण आज जरा इथे थांबूया. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.